अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यानं बघा 13 जानेवारी 2025 वार सोमवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज नवीन वर्षातील पहिला सण, आज नवीन वर्षातील अत्यंत शुभ दिवस करणाच पौर्णिमेसोबत आलेली आहे भोगी। खूप कधीतरी असा योग बघायला भेटतो की ज्या दिवशी दुर्मिळ म्हणजे दोनही शुभयोग एकत्र येत असतात। आजपासून संक्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि आज पौष पौर्णिमा देखील आहे। आता बघा संक्रांत जी आहे ही बऱ्याच ठिकाणी 3 दिवस साजरी केली जाते, तर बऱ्याच ठिकाणी एकच दिवस साजरी केली जाते। पण जर तुम्ही परंपरेनुसार किंवा शास्त्रानुसार बघितलं तर संक्रांत ही 3 दिवसाची असते। पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। तीनही दिवस हे उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये प्रेम, सौख्य, आनंद, ऐश्वर्य यांची भरभराट करण्यासाठी हे 3ही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात। यापैकी भोगीचा दिवस हा भोग दूर करण्यासाठी, पवित्र स्नान करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, गोमातेची सेवा करण्यासाठी, गोमाता दान करण्यासाठी, ब्राह्मण भोजन करण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व आपल्या आयुष्यातील भोग दूर करण्यासाठी, भोगीची भाजी बनवण्यासाठी भोगी हा सण सर्वात प्रभावी मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच भोगीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपल्या मुलांच्या आयुष्यातील भोग दूर करण्यासाठी, मुलांच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी, त्यांना नेहमीच वाईट शक्तींपासून लांब ठेवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा एक साधा उपाय करायचा आहे। मुलांवरून ही वस्तू उतरवून टाकायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला मुलांच्या सतत सोबत ठेवायची आहे। जर आज भोगी या सणापासून म्हणजे भोगी या दिवसापासून तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात असणारे सर्व भोग, दुःख हे सर्वच दूर होईल। त्यांच्या आयुष्यातील, त्यांच्या जीवनातील सर्व काही जी संकट आहेत ही दूर होतील। त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होईल, कामातील अडथळे दूर होतील, शिक्षणात येत असणाऱ्या वारंवार अडचणी असतील तर त्या कुठेतरी दूर होतील आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल। बघा, ज्यांना काहीच करणं शक्य नाहीये किंवा इच्छा असूनही ज्यांना खूप काही करता येणार नाहीये तर त्यांनी न चुकता भले आज तुम्ही एखादी सेवा किंवा उपाय कमी करा, पण आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय आवर्जून करा। आमच्याकडे प्रत्येक घरोघरी, प्रत्येक ठिकाणी म्हणजे हा उपाय केलाच जातो, त्यामुळे मी आज तुम्हाला हाच जो उपाय आहे हा सांगत आहे। आता हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे 5च्या पुढे, रात्री 12च्या आत तुम्ही कुठल्याही वेळात केला तरीही चालेल। 2 उपाय सांगणार आहे, दोघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिला जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमची मुलं जवळ असणं आवश्यक आहे। आता बऱ्याच वेळा आपली मुलं हॉस्टेलला असतात किंवा आपली मुलं परगावी शिकायला असतात, बाहेर असतात, तर त्यांच्याकडे आपल्या मुलांचा फोटो असेल तर तुम्ही तरीही हा उपाय करू शकता, पण आपल्या मुलांचा फोटो असणं आवश्यक आहे। ठीक आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे। एका पातेल्यामध्ये थोडासा भात शिजवून घ्या, तांदूळ घाला, थोडंसं पाणी घाला, तांदूळ धुवायचं नाही, काहीच नाही, छानपैकी भात शिजवून घ्यायचा। भात शिजवून झाला की त्यानंतर हा भात तुम्हाला एका पानावर काढून घ्यायचा आहे। हे पान विड्याचं असेल तर उत्तम राहील, विड्याचं, ज्याला नागवेलीचं पान असं म्हणतो, हे जे पान आहे त्याच्यावरती हा शिजलेला भात काढून घ्यायचा आहे। विड्याचं पान नसेल, आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल। ठीक आहे। आता भात त्याच्यामध्ये काढून घेतला की त्यावरती तुम्हाला 7 चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत। त्या भातावरती 7 चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 7 पिठाचे खडे ठेवायचे आहेत। तीळ, भात आणि 7 मिठाचे खडे, 3ही वस्तू ज्या आहेत त्या पानावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर हे जे पान आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे। व्यवस्थित हे पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला असं पकडायचं आहे आणि आपल्या मुलांना एका ठिकाणी बसायला, चौरंग पाठ कुठेही एका ठिकाणी बसायला सांगा। फोटो असेल तर आपल्या समोर तो फोटो ठेवा आणि हे जे पान आहे तर हे पान तुमच्या मुलावरून उतरवून घ्या। उजव्या हाताने अशा पद्धतीने हे पान मुलांवरून उतरवून घ्या। उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर जायचं,
बाहेर गेल्यानंतर जिथे कोणी बघणारं, रोखणारं, टोकणारं नसेल अशा ठिकाणी हे पान फेकून द्यायचं. मोठं एखादं झाड असेल, तुम्ही त्या झाडाखाली टाकून दिलं तरीही चालेल. यानंतर मग घरात यायचं. घरात येत असताना स्वच्छ हातपाय बाहेरच धुवायचे आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. घरात आलात की मग त्याच्यानंतर दुसरा उपाय करायचा. बघा, दुसरा उपाय जो आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अत्यंत आवश्यक असणारी जी गोष्ट म्हणजे 7 अख्ख्या लवंगा. 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत 7 अख्ख्या दुर्वा. 3-3 यांच्या असणाऱ्या ज्या दुर्वा असतात ह्या दुर्वा. 7 लवंगा आणि 7 दुर्वा. 7 लवंगा आणि 7 दुर्वा. दोनही गोष्टी बघा, लवंग असेल किंवा दुर्वा असेल, दोनही गोष्टी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रभावी आहेत. लवंग असेल किंवा दुर्वा जी बुध ग्रहाशी आणि शुक्र ग्रहाशी निगडीत असते, त्यामुळे हा उपाय तुमच्या मुलांचा बुधग्रह मजबूत करतो. जेव्हा बुधग्रह मजबूत असतो तेव्हा आपली बौद्धिक क्षमता विकसित होत जाते. आपली जी बुद्धी आहे ती व्यवस्थित चालत जाते. त्यामुळे निर्णय क्षमता जी आहे ती आपली अचूक राहते. म्हणून लवंग आणि 7 तुम्हाला 7 लवंगा आणि 7 तुम्हाला दुर्वा सांगितलेल्या आहेत. दोनही गोष्टी काय करायच्या, लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या. छोटं लाल रंगाचं असं वस्त्र घ्यायचं, त्या वस्त्रामध्ये दोनही गोष्टी बांधायच्या, ठेवायच्या. कापडाला घट्ट गाठ मारायची, छोटीशी पोटली तयार करायची. तयार केलेली पोटली जी आहे ही तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीची, गणपती बाप्पांची, कुठलीही दैवी जी मूर्ती असते, आता तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल, दत्त महाराजांना मानत असाल, तर अगदी त्यांच्यासमोर ही पोटली जी आहे ती ठेवायची. मुलांचे भोग दूर होण्यासाठी, त्यांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या इष्टदैवतांचं स्मरण करायचं. तुम्ही ज्या दैवतांना मानता त्यांचं स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीचं स्मरण करा, हनुमान चालीसा म्हणा. जे तुम्हाला स्तोत्र प्रभावी वाटतात किंवा जे तुम्हाला लाभदायक वाटतात तर ते तुम्हाला स्तोत्र म्हणायचे आहेत. आणि त्याच्यानंतर ही लवंग आणि दुर्व्याची पोटली तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळायची आहे. 7 वेळा आपल्या मुलांवरून ही पोटली जी आहे ती गोलाकार पद्धतीने ओवाळून घ्यायची आहे. आणि ओवाळलेली ही पोटली तुम्हाला आज रात्री झोपताना आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. रात्री झोपताना तुम्ही ही पोटली मुलांच्या उशीखाली जरी ठेवली तरी लक्षात ठेवा, आजपासून दररोज जोपर्यंत तुमच्या मुलांना भरभरून यश मिळत नाहीये, त्यांच्या आयुष्यातील दुःख क्लेश दूर होत नाहीयेत, तोपर्यंत ही पोटली मुलांच्या सोबतच ठेवायला सांगायची. मुलं जेव्हा कामाला जातील किंवा ऑफिसला जातील किंवा शिक्षणासाठी बाहेर पडतील किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, म्हणजे त्यांचं जे काही असेल, तर तेव्हा जे बाहेर पडतील तर त्यावेळेस ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या मुलांना सोबत ठेवायला सांगायची आहे. आता मुलं तुमच्या बाहेरगावी राहत आहेत, ताई आमची मुलं हॉस्टेलला राहत आहेत, तर तुम्ही काय करा, हे लवंग आणि दुर्वा एकत्र कापडामध्ये घट्ट बांधून घ्या. तुमच्या मुलांची जी प्रतिमा असेल म्हणजे फोटो असेल तर मुलांच्या फोटोवरून ह्या दोनही गोष्टी ओवाळून ठेवा आणि ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्या. लवंग आणि दुर्व्याची पोटली देवघरात ठेवून द्या. जेव्हा तुमची मुलं सुट्टीला येतील किंवा जेव्हा तुम्ही त्यांना भेटण्यासाठी जाल तेव्हा आवर्जून ही पोटली तिथे घेऊन जा आणि तुमच्या मुलांना सांगा की हे नेहमी तुझ्या सोबत ठेव. याने फक्त तुमच्या मुलांना लाभ होत राहील, त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल. कितीही मोठे भोग असतील, अगदी नशिबात कितीही वाईट काही लिहिलेलं असेल तर या 2 गोष्टीने ते टळून जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे. आज भोगीच्या दिवशी नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.